स्त्री असो किंवा पुरुष असो, सगळ्यांनाच असं वाटतं की आपण आपल्या वयापेक्षा थोडंसं कमी दिसावं, थोडंसं तरुण दिसावं. आणि यासाठी कोलॅजन खूप महत्त्वाचं आहे असं आपल्याला वारंवार सांगितलं जातं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोलॅजन म्हणजे नक्की काय आहे, ते आपल्या शरीरासाठी का गरजेचं आहे, बरोबरीनेच ते नैसर्गिकरित्या वाढवण्यासाठी आपण काय बदल करू शकतो, आहारामध्ये कोणत्या गोष्टी घेऊ शकतो, ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी डॉक्टर स्वप्ना तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल हेल्दी लिव्हिंग विथ डॉक्टर स्वप्नामध्ये. जर तुम्हाला आहार, आरोग्य, आयुर्वेद या विषयासंदर्भातले माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हालाही मिळत राहील. कोलॅजन म्हणजेच काय आहे तर ते एक प्रोटीन आहे. आपल्याला नेहमीच माहिती आहे की आपल्या आहारामध्ये प्रोटीन्स किंवा प्रथिनं ही खूप जास्त महत्त्वाची आहेत. यालाच म्हटलं जातं डायटरी प्रोटीन्स. त्याबरोबरच आपल्या शरीराचा एक घटक म्हणून देखील प्रोटीन खूप महत्त्वाचं आहे, म्हणजेच बॉडी प्रोटीन. आणि आपल्या एकूण बॉडी प्रोटीनच्या जवळजवळ 1/3 म्हणजे 1/3 भाग हा कोलॅजनने बनलेला असतो. म्हणजेच काय तर कोलॅजन हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही किंवा तरुण दिसण्यासाठी नाही, तर कोलॅजन आपल्याला इतर गोष्टींसाठी देखील महत्त्वाचं आहे. आपले हाडं, आपली स्नायू, आपले सांधे हे सगळंच व्यवस्थित राहण्यासाठी आपल्या शरीरामध्ये कोलॅजन हे गरजेचं आहे. आपले स्नायू, आपले सांधे, आपले लिगामेंट्स, टेंडॉन्स, मसल्स ह्या सगळ्यांची स्ट्रेंथ आणि इलॅस्टिसिटी चांगली राहण्यासाठी कोलॅजन हे आपल्यासाठी गरजेचं आहे. म्हणजेच काय तर त्यांची बळकटी आणि लवचिकता चांगलं राहण्यासाठी कोलॅजन हे गरजेचं आहे. आपल्याला काही लागलं तर ते लागल्यानंतर ती जखम लवकर भरून येण्यासाठी कोलॅजन गरजेचं आहे. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी जखम झाली, रक्त यायला लागलं, ते रक्त थांबवण्यासाठी देखील कोलॅजन हे गरजेचं आहे. म्हणजेच काय तर फक्त कोलॅजन हे तरुण राहण्यासाठी नाही, तर आपल्या शरीरातल्या इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी देखील कोलॅजन हे गरजेचं आहे. पण जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं याचं शरीरातलं प्रमाण हे कमी व्हायला लागतं. साधारणतः 20 वर्ष झाल्यानंतर किंवा 25 वर्ष झाल्यानंतर वर्षाला 1 ते 1.5% या प्रमाणे ते आपल्या शरीरामधून कमी व्हायला लागतं. बरोबरीनेच स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हे वेगवेगळ्या प्रकारे कमी होत असतं. तर पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचं हार्मोन असतं. या टेस्टोस्टेरॉनमुळेच पुरुषांमध्ये याची डेन्सिटी म्हणजे घनता ही चांगली असते. म्हणूनच जर आपण बघितलं तर पुरुषांची स्किन किंवा त्वचा आहे ती तुलनेने अधिक थिक दिसते, किंवा पुरुष आहेत ते लवकर म्हातारे होत नाहीत किंवा त्यांना सुरकुत्या लवकर पडत नाहीत असं आपल्याला दिसून येतं. पण जसं जसं त्यांचं वय वाढतं तसं तसं टेस्टोस्टेरॉनची पातळी शरीरामधून कमी व्हायला लागते आणि हे कोलॅजन देखील शरीरामधून कमी व्हायला लागतं. तर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचं हार्मोन असतं जे कोलॅजन निर्मितीसाठी खूप गरजेचं असतं. आणि स्त्रियांच्या रजोनिवृत्तीनंतर, मेनोपॉज नंतर इस्ट्रोजनची पातळी शरीरामध्ये कमी व्हायला लागते. म्हणूनच मेनोपॉज नंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर स्त्रियांमध्ये या कोलॅजनची पातळी पहिल्या 4 ते 5 वर्षामध्ये जवळजवळ 30% या मात्रेमध्ये कमी होते. आणि म्हणूनच जर आपण बघितलं तर स्त्रिया लवकर ह्या म्हातारा दिसायला लागतात किंवा रजोनिवृत्तीनंतर त्यांना सुरकुत्या ह्या जास्त पडतात असं आपल्याला दिसून येतं. पण चांगली गोष्ट अशी आहे की आपल्या आहारातील किंवा आपल्या जीवनशैलीतील काही छोट्या बदलांमुळे आपण ही कोलॅजनची पातळी आहे ती शरीरामध्ये टिकवू शकतो. बरोबरीनेच ती पातळी वाढवण्यासाठी देखील मदत करू शकतो. यासाठी आहाराबरोबरच आपल्याला काही गोष्टींवर लक्ष देणे हे गरजेचं आहे. सगळ्यात पहिल्यांदी आहे ती म्हणजे आपली जीवनशैली किंवा लाईफस्टाईल. यामध्ये आपण प्रामुख्याने 3 S जे आहेत ते आपल्याला लक्षात घेणे गरजेचं आहे. पहिला S आहे तो म्हणजे स्ट्रेस, म्हणजेच काय तर ताण. आपल्या शरीरामध्ये ताण हा जेवढा जास्त आहे तेवढा आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसॉलचं प्रमाण हे वाढायला लागतं. आणि हे कॉर्टिसॉल हार्मोन आहे ते कोलॅजनला ब्रेकडाऊन करायला लागतं, कोलॅजनचं विघटन करायला लागतं. त्यामुळे कोलॅजनची पातळी शरीरामध्ये कमी होते. म्हणूनच तुम्हाला जर ताण असेल तर त्या ताणाचं नियोजन करणं, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं, ते ताण कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो याकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे झोप, म्हणजे स्लीप. आपल्याला जर पुरेशी झोप मिळाली नाही तर शरीरामध्ये कोलॅजनची पातळी ही कमी व्हायला लागते. म्हणूनच व्यवस्थित आणि पुरेशी झोप घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि तिसरं आहे म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल.
तुमच्या रोजच्या दिवसामध्ये तुम्ही थोडासा तरी वेळ तुमच्या व्यायामासाठी किंवा कुठल्या तरी एक्सरसाइजसाठी देणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमचं कोलॅजन प्रोडक्शन आहे ते बूस्ट व्हायला, वाढण्यासाठी मदत होते. बरोबरीनेच कॉर्टिसॉल लेवल्स आहेत त्या कमी व्हायला देखील तुम्हाला मदत होते. जीवनशैलीबरोबरच गरजेचं आहे ते म्हणजे तुमचा आहार, तुम्ही काय खाता यावर देखील तुमचं कोलॅजनचं प्रमाण कमी होणं किंवा ते टिकवणं हे महत्त्वाचं ठरतं. यामध्ये प्रामुख्याने पॅक्ड फूड, प्रोसेस फूड, तळलेले पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खाणं, गोड पदार्थ खाणे, साखरेचे पदार्थ जास्त खाणे यामुळे कोलॅजन हे कमी होताना दिसतं. यामध्ये महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे जेव्हा आपण पॅक्ड किंवा प्रोसेस फूड किंवा तळलेले पदार्थ जास्त खातो तेव्हा शरीरामध्ये चरबी वाढायला लागते, इन्फ्लमेशन वाढायला लागतं आणि ते कोलॅजन हे कमी करतं. बरोबरनं जेव्हा शरीरामध्ये रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण हे जास्त वाढतं तेव्हा ही जास्तीची ग्लुकोज आहे ती कोलॅजनला जाऊन चिकटते आणि त्याला वीक आणि फ्रॅजाईल करते. जे कोलॅजनची क्वालिटी आहे ती कमी होते आणि हळूहळू त्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी व्हायला लागतं. म्हणूनच तळलेले पदार्थ, पॅक्ड फूड, प्रोसेस फूड आणि जास्तीचे गोड पदार्थ, साखर हे तुमच्या आहारातून जास्तीत जास्त कमी करणं हे गरजेचं आहे. असे कोणते पदार्थ आहेत का जे आहारामध्ये घेतल्यामुळे तुमचं कोलॅजन वाढेल? तर नक्कीच आहेत. सगळ्यात पहिल्यांदी अर्थातच आहे प्रोटीन, कारण कोलॅजन हे एक प्रोटीन आहे, त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये प्रोटीन्स व्यवस्थित मात्रेमध्ये जाणं हे गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की तुम्ही जर जिम करत असाल तरच आपल्याला प्रोटीनची गरज असते, तर असं नाही आहे. तुमच्या रोजच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी देखील शरीरामध्ये योग्य मात्रेमध्ये प्रथिन असणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुमच्यासाठी चिकन, फिश, अंडी आणि त्याचबरोबर बोन ब्रॉथ हे घेणं तुमच्यासाठी खूप चांगलं आहे. बोन ब्रॉथ यालाच कोलॅजन बूस्टर असं देखील म्हटलं जातं. बोन ब्रॉथ म्हणजेच काय, तर थोडक्यात चिकन किंवा मटण यांच्या ज्या हाडांचं जे सूप बनवलं जातं ते घेणं खूप फायदेशीर ठरतं. फक्त तुम्हाला सुंदर किंवा तरुण दिसण्यासाठीच नाही, तर तुमच्या हाडांच्या किंवा सांध्यांचे तुमची बळकटी चांगली राहावी, त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, ते तरुण राहावेत म्हणून देखील हे खूप गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही जर वयस्कर असाल, तुमचं वय 40-50 नंतर झालेलं असेल तर तुम्हाला हाडांचं सूप घेणं हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. जर तुम्ही शाकाहारी असाल तर शाकाहारी प्रथिनांचे जे घटक आहेत, जसं की डाळी आहेत, उसळी आहेत, पनीर आहे, सोयाबीन आहे, ते जास्त प्रमाणामध्ये खाणं तुमच्यासाठी हे गरजेचं ठरतं. प्रथिनांबरोबर काही गोष्टी अशा आहेत जे कोलॅजन निर्मितीमध्ये मदत करतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा येतं ते म्हणजे व्हिटॅमिन सी. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ खाणे, फळं खाणे, भाज्या खाणे हे खूप फायदेशीर ठरतं. फळांमध्ये तुम्ही पेरू, पपया, किवी, त्याबरोबर ऑरेंजेस हे तुम्ही खाऊ शकता. बरोबरीने सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे आवळा. आवळाला आयुर्वेदामध्ये देखील रसायन म्हटलेलं आहे, त्यामुळे तुम्ही आवळ्याचा रस किंवा रोज 2 आवळे खाणं हे देखील तुम्ही करू शकता. तुमच्या शरीरामध्ये जर व्हिटॅमिन सी योग्य मात्रेमध्ये नसेल तर तुमचं कोलॅजन हे नीट निर्माण होणार नाही. म्हणूनच व्हिटॅमिन सी असणारे पदार्थ खाणे किंवा तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये सॅलडवर लिंबू पिळून टाकणे हे देखील तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरतं. पुढचं आहे ते म्हणजे अँटीऑक्सिडंट्स, कॉपर आणि झिंक. आणि या सगळ्यासाठी आपल्याला मदत करतात ते म्हणजे नट्स आणि सीड्स, म्हणजे ड्रायफ्रूट्स आणि ज्या आपण बिया खातो त्या. यामध्ये तुम्ही जास्त करून बदाम, त्याबरोबर वॉलनट म्हणजे अक्रोड, फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवसाच्या बिया, पंपकिन सीड, चिया सीड्स हे तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये नक्की ठेवा, कारण याच्या सगळ्यामध्येच कॉपर, झिंक आणि अँटीऑक्सिडंट्स हे पुरेपूर भरलेले आहेत, जे कोलॅजन तयार होण्यासाठी आपल्याला मदत करतात. या सगळ्यामुळे तुम्हाला कोलॅजन निर्मितीसाठी मदत होईल. म्हणजेच आहारातले छोटे छोटे बदल केल्यामुळे तुमचं कोलॅजन आहे ते आपण बूस्ट करू शकतो. तसेच जे आपल्या शरीरामध्ये अगोदरच जे कोलॅजन आहे ते आपण टिकवू देखील शकतो. हे सांगितलेले जे सगळे बदल आहेत त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही याच्यामध्ये सातत्य ठेवाल तेव्हा तुम्हाला साधारणतः 2 महिन्यानंतर तुम्हाला त्याच्यातले बदल तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतील. फक्त आपल्याला छान दिसायचंय, तरुण राहायचंय म्हणूनच नव्हे, तर तुमची हाडं, तुमची सांधे यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी, ते तरुण राहण्यासाठी ते देखील तुमचं कोलॅजन टिकवणं आणि ते वाढवणं हे देखील गरजेचं आहे. म्हणूनच तुमचं वय जर
30च्या नंतर असेल किंवा तुमचा मेनोपॉज जवळ आला असेल तर तुमचं कोलॅजन तुम्ही कसं टिकवू शकता याकडे नक्की लक्ष द्या. त्यामुळे तुम्हाला छान दिसता देखील येईल, तुम्ही स्वतः देखील तरुण राहाल आणि तुमची सांधे हाडं देखील तरुण राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल. तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल किंवा गरजेचा वाटला असेल तर तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मला आशा आहे की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी गरजेची किंवा महत्त्वपूर्ण माहितीही मिळाली असेल. तुम्हाला असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ जर बघायचे असतील तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला हे मिळत राहील. आणि तोपर्यंत हेल्दी राहा आणि हॅप्पी राहा. नमस्कार.